सत्ताधारी पक्षाच्या मंत्र्यांचा दबाव शहर अध्यक्षांमार्फत अधिकाऱ्यांवर येतो। धडधडीत खोटं बोलणारे उपायुक्त या ठिकाणी हजर नाहीयेत। हा मलिदा यांच्यापर्यंत पोहोचला जातो। सत्ताधारी पक्षाच्या अध्यक्षाच्या मर्जीतल्या लोकांनाच हे टेंडर का मिळतं? पुण्यात घनकचरा विभागाची निविदा काढताना मोठ्या प्रकारचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून करण्यात येतोय आणि याच संदर्भात आज पुणे शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आंदोलन करण्यात येत आहे। नेमक्या मागण्या काय आहेत, आंदोलन कशासाठी हे जाणून घेऊयात। पुणे शहराध्यक्ष संजय मोरे आपल्या सोबत आहेत। संजयजी, नेमकं आंदोलन कशा संदर्भात आहे, काय? शिवसेना जिंदाबाद। घन कचरा विभागामार्फत 2 टेंडर निघाली होती। हे 2 टेंडर ज्या कंपनीला, एकाच कंपनीला दोन्ही टेंडर दिली गेली, हे नियमबाह्य पद्धतीनं ह्या टेंडरची निविदा निघाली आणि मान्य झाली। खरं तर महापालिका अधिनियम 72 नुसार सर्वसाधारण सभेची मान्यता या टेंडरसाठी घ्यायला हवी होती, पण उपायुक्त कदम साहेबांचं म्हणणं आहे की या टेंडर प्रक्रियेला सर्वसाधारण सभेच्या मान्यतेची गरज नाही, असा यांना विधी विभागानं अभिप्राय दिला आहे। असं धडधडीत खोटं बोलणारे उपायुक्त या ठिकाणी हजर नाही आहेत। या टेंडरचं रिटेंडरिंग व्हावं अशी आमची या ठिकाणी मागणी आहे। सत्ताधारी पक्षाच्या मंत्र्यांचा दबाव शहर अध्यक्षांमार्फत अधिकाऱ्यांवर येतो, त्याला हे अधिकारी बळी पडतात आणि त्या भ्रष्टाचारी रूपी निविदेचा पैसासुद्धा हा मलिदा यांच्यापर्यंत पोहोचला जातो। हे अधिकारीसुद्धा या मंत्र्यांना, या शहर अध्यक्षांना मॅनेज होतात। अनेक टेंडर या ठिकाणी निघाली, जे सुरक्षा रक्षकाचं टेंडर असेल, लेबर कॉन्ट्रॅक्टचं टेंडर असेल आणि त्या घनकचरा विभागाचं टेंडर असेल। सत्ताधारी पक्षाच्या अध्यक्षाच्या मर्जीतल्या लोकांनाच हे टेंडर का मिळतं अशी आमची या ठिकाणी विचारणा आहे। बाकी इतर लोक या ठिकाणी टेंडर भरत नाहीत का? ते नियमानुसार या ठिकाणी दाखल होतात, परंतु नियमावर धाब्यावर बसवणाऱ्या ठेकेदाराला 2-2 ठेके मिळतात कसे? हा आमचा प्रश्न आहे। तो प्रश्न आम्हाला अधिकाऱ्यांना विचारायचा आहे, त्यासाठी आम्ही या ठिकाणी ठिय्या मारून बसलो आहे, पण त्या ठिकाणी उपलब्ध नाहीत। जोपर्यंत येत नाहीत तोपर्यंत इथनं हलणार नाही। भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और NLC भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच। शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम। मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन। संजयजी, थेट प्रश्न विचारतो। सत्ताधारी पक्षाच्या पुणे शहराच्या अध्यक्षांनी ज्यांचा तुम्ही सातत्यानं उल्लेख करताय, ते अध्यक्ष नेमके कोण आहेत? मंत्री ज्यांचा फोन आला त्यांचं ते नेमके मंत्री कोण आहेत असा तुम्ही आरोप करताय? तुम्ही आता या ठिकाणी अधिकारी येतील, जेव्हा कोणी यांच्या ह्या ठेका देण्याकरता ज्यांनी कोणी शिफारस केली, हे आपण अधिकाऱ्यांच्या तोंडून वदवून घेऊ। आम्ही तुम्हाला वाटेल आम्ही खोटं बोलतोय, पण जो कोणी सत्ताधारी पक्षाचा, मुख्यमंत्र्यांच्या पक्षाचा शहराध्यक्ष या ठिकाणी आहे, तो तुम्हाला माहिती आहे, आम्हाला माहिती आहे किती ठेके या ठिकाणी घेतले जातात, किती मर्जीतल्या लोकांना ठेकेदार दिले जातात, हे तुम्हालाही माहिती आहे, इथल्या अधिकाऱ्यांना माहिती आहे, प्रशासनाला माहिती आहे। हे बंद झालंच पाहिजे आणि आम्ही बंद करणार। संजयजी, तुम्ही आंदोलनाला आलात त्यावेळेस तुमची अडवणूक झाली आणि आता तुम्ही पैसे घेऊन आलेले आहात, पैशाचे बंडल त्यांना देण्याचे प्रयत्न करताय, नेमकं कारण काय? जनतेने भरलेल्या कररूपी पैशातनं हा भ्रष्टाचार होतो। हा भ्रष्टाचार थांबला पाहिजे। त्यांना पैशाचा एवढा हव्यास आहे तर त्यांच्या पगारापेक्षा जास्त पैसे आम्ही या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत। ते पैसे त्यांना या ठिकाणी देऊ, त्यांनी या पैशाचा स्वीकार करावा, पण भ्रष्टाचार थांबवावा। त्यामुळे पुणे महानगरपालिकेतील निविदा प्रक्रियेत जो भ्रष्टाचार झालाय तो थांबवावा अशी मागणी करताना शिवसेनेच्या पुणे शहराध्यक्षांनी हे टेंडर देताना मध्यस्थी केल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून करण्यात येतोय। कॅमेरामन रोहित वनकट्टेसह मी प्रणव ढमाले, फॉर द पीपल न्यूज, पुणे।